आज आम्ही चाललोय नारळ काढायला. तर पोरं बघा बरं का, गाडी जवळ जाऊन एकाने पिशवी पकडून धरली नारळ काढायला आणि एक गाडीवर चढून बसला. कुठं कुठं आहे? अरे पण कुठं आहे सध्या? मांजर असेल आपलं. तिला आमची आता घरात निघालेली आहे नारळ काढायला. पिशवी आणलीस काय? कुठे? ईशान कशी जाताना पिशवी चालवली ना तशीच येताना पिशवी घ्यायची. तू कळलं काय नारळाची? बर. माझ्या इकडे जी दिसते ना तुम्हाला ती बाजरी आहे. बाजरी काय तर तुम्हाला दाखवते. बाजरी खूप छान आलती पहा. पण आहे ना हे पहा असं झालंय आता. म्हणजे सगळी बाजरी ऑल जी सगळी वरती दिसते ना बाजरी सगळी खाल्ली पक्ष्यांनी. इथं खाली बघा झोपलेली बाजरी तेवढीच फक्त व्यवस्थित राहिली, तर बाकी सगळी बाजरी पक्ष्यांनी खाऊन घेतली कंस. हे पहा यालाच फक्त तुम्हाला बाजरी दिसेल, बाकी सगळं वरचं पूर्ण सगळीच बाजरी खाऊन घेतली पक्ष्यांनी. जाईशू हळूहळू, इथं पाणी आहे व्यवस्थित जा. किती नारळ काढले रे? एकच काढला. बर, अजून एक पडला होता ना. कसे पप्पा काढतात नारळ बघा. ईशान पडला होता आता. येऊ पडला पडला रुद्र. ए काढू दे. किती काढले बघू दे पप्पानी. आता 4 काढले. ईशू 4 नारळ बास का तुला एकट्याला? आणि आम्हाला आता ही पिशवी तू घ्यायची बरं का उचलून. हा हा हे पहा बाजरी. कोणाची बाजरी? पक्ष्यांची नाही दे बाळा, पक्ष्यांनी खाल्ली तिला. अजून एक नारळ पाडला बघा ह्यांनी. आणि आता जोरदार नारळ पार्टी होणार आहे आमची. ईशू चला चल पिशवी घे. पिशवी घे आणि चल लवकर लवकर. आता मजा घे पिशवी चल. बर मी घेते. जाताना मी ईशानला उचलून घेतलं होतं. आता माझ्या हातात पिशवी. त्याच्या पप्पांनी त्याला कसं धरलं कांद्यावर. पोहोचले घराच्या घरी पोहोचले आणि मी अजून रस्त्यात जाता असं वाटतं इथंच बसून नारळ फोडून पाणी प्यावं वाटतं. यांना काय माझी आठवण येणं झाली. एवढी मोठी पिशवी गच्च भरलेली पाहून सगळ्यांना काय वाटत मी कुठेतरी बाजारला गेली वाटतं. जे की मी जात नाही. चला ईशान वाट बघत थांबलाय, दाखवते. काय रे? काय? आम्ही नेहमीप्रमाणे घरातच फोडा घेतलाय नारळ. काय एवढं ठेवायचंय गालावरती हाताने बघायचे? हा काय फोडायचं होतं तुला? पप्पाला कसरच करायला आवडतो दोघांना, आहे की नाही? हा घराच्या बाहेर केवढा मोठं ओट आहे तिथं का नाही फोडलं नारळ तुम्ही दोघांनी? सांग मला. तू का नाही पप्पाला सांगितलं? हा आणखी चमच्याचा तुला सांगितले ना. होय का? मग आता चमचे कोण आणणार आहे मग? बर मी आणते चमचा. एक नारळ आमचा फेल गेलेला आहे. कुठं पडला या रुद्र नारळ? दगडावर. दगडावर पडून फुटला बघा. त्याच्यामुळे त्यात पाणी आहे का? आहे 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 आहे. आम्हाला तर वाटलं नारळ